आपण घेऊया बातम्या 9 सेकंदात पाहूया। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना मुंबई महापालिकेची नोटीस। शहरातील 3040 दुकानदारांना नोटीस देत कारवाईचा इशारा दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकान आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करण्यात आले। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 2 आरोपींचा जामीन सत्र न्यायालयानं फेटाळला। दोन्ही आरोपींचे सहआरोपींशी जवळचे संबंध असल्याचा सरकारी पक्षाचा दावा। जालिंदर सुपेकर यांना 448 कोटींच्या कारागृहातील वस्तू खरेदी प्रकरणात गृह विभागाकडून क्लीन चिट। या वस्तूंची खरेदी निविदा मागवून आणि नियमानुसार फडणवीस यांनी तारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरातून ही माहिती दिली आहे। खासदार भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस। हैदराबादच्या सालार जंग यांच्याकडून मिळालेल्या जमिनी प्रकरणी नोटीस। चौकशीसाठी शेख यांनी आणखी वेळ मागितल्याची माहिती। 8 जुलैला तो चौकशीला गैरहजर राहिला। विधान भवन हाणामारी प्रकरणातील आरोपी सर्जेराव टकले जामिनावर सुटतात। जल्लोषात मिरवणूक। आरोपीचं जल्लोषात स्वागत होत असल्यानं आरोपींना कुणाचं इतकं अभय आहे असा प्रश्न उपस्थित। बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी। निर्दोष मुक्ततेचा अर्ज फेटाळला जावा अशी अपेक्षा। धनंजय देशमुख उज्ज्वल निकमांसोबत चर्चा करणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी 25 जुलैच्या आत एसआयटी स्थापन करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती। या पथकामध्ये एकूण 9 अधिकाऱ्यांचा समावेश। या प्रकरणात आतापर्यंत 8 तपास अधिकारी बदलण्यात आले। नालासोपाऱ्यात पतीची निर्घृण हत्या। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला ठार मारून घरातच पुरलं। पोलीस तपासात प्रकार उघडकीस। आरोपी प्रियकर फरार। छत्रपती संभाजीनगरमध्ये करोडी नाक्याजवळील पुलाखाली उद्योजकाचा मृतदेह आढळला। पत्नीला तासाभरात घरी पोहोचतो असं फोन करून सांगितल्यानंतर काही तासात हा मृतदेह आढळला। अपघात की घातपात संशय उपस्थित। पुण्याच्या बुधवार पेठेत अवैधरित्या वास्तव्य करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 बांगलादेशी महिलांवर कारवाई। बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू। नाशिकमध्ये राज्य परिवहन महामंडळाला 3,30,00,000चं उत्पन्न। आषाढवारीमध्ये 1,34,000 भाविकांच्या एसटीनं पंढरपूर प्रवास। जुलैमध्ये 226 बसच्या तब्बल 1,677 फेऱ्या पूर्ण। धाराशिवच्या कळंबमधील संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा। देवी देवतांच्या मूर्तींसह भव्य शोभायात्रा। 10,000 पेक्षा जास्त भाविकांनी सहभाग घेतला। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार। स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक। नागपूर महापालिका खडबडून जागी। घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची पाहणी आणि विशेष पथक स्थापन। वाढदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यामध्ये 10 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ करणार। तर 4.5 मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्टील प्रकल्पाची पायाभरणीही करणार। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आज शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत दुपारी उद्घाटन करणार। गोरेगावमध्ये फडणवीसांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचं उद्घाटन। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गंधार फाउंडेशनकडून मुख्यमंत्री सहायता फंडाला 21 लाखांची देणगी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नायक कॉफी टेबल पुस्तकाचं आज प्रकाशन। राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि गिरीश महाजनांची उपस्थिती। राजभवनात कार्यक्रमाचं आयोजन। अजित पवारांच्या सासरवाडीत पुन्हा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। अजित पवारांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। धाराशिवकरांचं अजित पवारांवरील जावई प्रेम समोर आलं। नागपूरमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले। पूर्वेचा उगवता सूर्य असा बॅनरवर आशय। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले।
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुनेत्रा पवार यांचं भावनिक पत्र. नेतृत्व जे कृतीतून सिद्ध होतं, तुमचं नेतृत्व संकटात मार्ग दाखवतं, अशा आशयाचं पत्र. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद. व्हायरल व्हिडिओनंतर कोकाटे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून बोचरी टीका. कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांना नाचवत असल्याचीही टीका. मंत्र्यांना पदाचं गांभीर्य नाही, त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. व्हायरल व्हिडिओनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मागणी. माणिकराव कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ समोर. जितेंद्र आव्हाडांनी हे व्हिडिओ ट्विट केले. कोकाटे जाहिरात स्किप करत नव्हते, रमेश खेळत होते, आव्हाडांचा आरोप. मनोज जरांगेंनी छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेतली. रुग्णालयात जात प्रकृतीची विचारपूस केली. तटकरे यांच्या सांगण्यावरून मारहाण तसंच 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून मकोका लावण्याचीही जोरदार मागणी. घाडगे यांचा जबाब पुन्हा नोंदवण्याची गरज. जरांगे पाटील यांनी रक्तपाताचा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्रात ऑनलाईन रमी, पोकर आणि तत्सम जुगारवाजा गेम्स किंवा ॲप्सवर बंदी घाला. ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे मागणी. अंजली दमानिया यांची आज पत्रकार परिषद. सूरज चव्हाण यांच्या अटकेची मागणी करणार, तर माणिकराव कोकाटेंसह शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांवरही दमानिया बोलणार. मुसळधार पावसानं वैनगंगा नदीला पूर. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलू, खडसे आणि वाकद भागामध्ये नदीकाठच्या भागात पूर परिस्थिती. नदीकाठच्या शेतीसही पुराच्या पाण्यानं अतोनात नुकसान. बीडच्या माजलगावमध्ये कोथळा गावच्या सरस्वती नदीला पूर. जनजीवन विस्कळीत. कोथळा आणि शिरसाळा गावचा संपर्क तुटला. खरीप हंगामातल्या पिकांना यामुळे फायदा. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील मुसळधार पाऊस. पावसानं पांगराडोळे गावामध्ये पुन्हा पाणी शिरलं. अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे घरातल्या साहित्याचं प्रचंड नुकसान. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर पिकाला जीवदान. बळीराजा सुखावला. मुसळधार पावसानं हिंगोलीच्या बन, बरडा आणि या 2 गावामध्ये शिवारामध्ये पूर. या परिसरातील महादेवाच्या मंदिरालाही पुराचा ओढा. एका पुजाऱ्यासह अन्य 2 या पुरामुळे महादेव मंदिरात अडकले. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. सोयाबीन पिकाला दिलासा. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाचं पुनरागमन. यामुळे पिकांना जीवदान. बळीराजा सुखावला. हवेतही गारवा. पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये पावसाची हजेरी. पेरणी केलेल्या पिकांनाही बळ मिळालं. शेतकरी सुखावला. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पांमध्ये अद्याप 50% कमी जलसाठा. साक्री तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्यानं जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी घटली. ठाण्यातील काही भागात मंगळवारऐवजी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात. मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची उघडीप. पावसामुळे उघडझाप. पावसामुळे वातावरणात गारवा. मुंबईसह कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटातील मुख्य रस्ता खचला. घाटात नव्यानं केलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूला मुख्य रस्त्याला मोठे तडे. पावसाचं पाणी थेट रस्त्यावरून जात असल्यामुळे घाटातील अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती खचली. यामुळे भराव खचण्याचाही धोका वाढला. घाटातील संरक्षक भिंतीच्या उपाययोजनेत प्रशासनाला अपयश. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळली. सोनपत्र परिसरात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर. रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. अकोल्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 तरुणांना ताब्यात घेतलंय. 3 तरुणी आणि 2 महिलांची यामध्ये त्यांनी सुटका केली आहे.
सुरतच्या मंगरुळमध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला कारनं चिरडलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. महिलेवर रुग्णालयात उपचार. कार चालक फरार. शोध सुरू. नागपूर ग्रामीण पोलिसांची अवैध दारू व्यावसायिकांवर कठोर कारवाई. 1900 लिटर मोहफुलाची दारू आणि त्यासाठी लागणारं रसायन नष्ट केलं. कारवाईमध्ये 8 पुरुष आणि 7 महिला आरोपींना अटक. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा. तर राजीनामा देताना धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळ्या मंत्र्यांचे आभार मानले. तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामागे राजकीय वर्तुळात चर्चा. महाभियोग प्रस्तावाशी या राजीनाम्याचा संबंध आहे का, असा संशय व्यक्त. विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी स्वीकारल्यामुळे सरकारची नाराजी वाढल्यानं राजीनामा दिल्याची कुजबूज. न्यायाधीश वर्मा प्रकरणात 3 सदस्यांची समिती स्थापन करणार. ही समिती आज जाहीर केली जाण्याची शक्यता. न्यायाधीश वर्मा यांना हटवण्याचा प्रस्ताव प्रथम लोकसभेमध्ये येणार आहे. भारतीय वायुदलामध्ये 3 नवे अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर दाखल होणार. जोधपूर वायुदल तळावरती हे विमान तैनात असेल. एका अपाचेची किंमत तब्बल 800 कोटी रुपये. बांगलादेशमध्ये वायुसेनेच्या प्रशिक्षण विमानाचा अपघात. 20 जणांचा मृत्यू. 171 जण जखमी. बांगलादेशच्या इतिहासातला हा सर्वात भीषण विमान अपघात. वैष्णोदेवी मार्गावरील बाणगंगाजवळ भूस्खलन. 4 भाविक जखमी. तर प्रशासनाकडून यात्रेकरूंना सावधानता बाळगण्याचं आवाहन. दक्षिण राजस्थानमध्ये 23 ते 25 जुलै दरम्यान हवाई क्षेत्र बंदच्या सूचना. हवाई दलाच्या सरावासाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्यात आल्याची हवाई दलाची माहिती. हिमाचलमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय. आतापर्यंत 132 लोकांचा मृत्यू झालाय. 1246 कोटींचं नुकसान. 398 रस्ते बंद तर 682 ट्रान्सफॉर्मर ठप्प. 27 जुलैपर्यंत काही भागांना पावसाचा ऑरेंज अलर्टही जारी. ईडीनं बेटिंग ॲप प्रकरणी गुगल आणि मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स बजावलं. आधीच्या समन्सवर कोणताही अधिकारी हजर नसल्याची माहिती. 4थ्या कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंची मँचेस्टर युनायटेडला भेट. यावेळी बीसीसीआयकडून त्यांच्या भेटीची एक्स अकाउंटवरती अधिकृत फोटो शेअर करत माहिती. आठ वर्षांनी परतलेल्या करुण नायरला संधी मिळाली पण तो अपयशी ठरला. त्यामुळे मँचेस्टर कसोटीत आता साई सुदर्शनला नंबर 3 वर खेळवा, संजय मांजरेकर यांची मागणी. नितीश कुमार रेड्डी इंग्लंड विरुद्धच्या उरलेल्या 2 कसोटीतून बाहेर. अर्शदीप सिंग 4थ्या कसोटीतून बाहेर. अंशुल कंबोजचा टीम इंडियामध्ये समावेश. मँचेस्टर कसोटीपूर्वी टीम इंडिया